हॅलो नमस्कार. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या आहे आषाढी एकादशी, तर त्यानिमित्त आज श्रीशाच्या शाळेमध्ये सेलिब्रेशन आहे. तर त्यांच्या शाळेमध्ये आज पायी दिंडी आहे, तर त्यासाठी श्रीशाला मी रेडी करणार आहे. तर छोट्या मुलांना आपण कसं रेडी करू शकतो, हेअरस्टाईल वगैरे आपण कसं करू शकतो ते या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे. तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथं मी तिला पहिला साडी घालून घेते. तर ही रेडीमेड साडी आहे, तर मी तिला रेडीमेड साडी घालून घेतलेली आहे. पिनअप वगैरे, ही साडी छोटी असल्यामुळे पिनअप देखील छोटं करून घ्यायला लागतं. तर इथं बघू शकता पिल्लू आमचं सकाळी लवकर उठून कसं रेडी होतंय. तर सगळ्यात आधी साडी नेसून घेतलं की बाकीचा मेकअप करायला सोपं होतं, त्यामुळं पहिला अगोदर मी साडी नेसून घेते. आणि सकाळची लवकरची टायमिंग आहे 9 वाजताची, त्यामुळं तिची झोप तशी झालेली नाहीच आहे, तरी देखील ती फ्रेश आहे, कारण नटायला आवडतं आणि ती सगळं व्यवस्थित करून घेते, त्यामुळं आपल्याला देखील करायला काय वाटत नाही. तर इतक्या लवकर उठून देखील ते सगळं आवरून घेते. कसं ते छानपैकी बघू शकता इथं. तर इथं माझी आता साडी घालून झालेली आहे, नेसण्यापेक्षा ती घातलेली आहे, कारण ती रेडीमेड असल्यामुळे मी घातली असं म्हटले. तर साडी नेसवल्यानंतर आता मी तिची हेअरस्टाईल करून घेणार आहे. छोट्या मुलींचे केस खूप लहान असतात, त्यामुळे ते आपल्याला हेअरस्टाईल करताना खूप अवघड होतं. तर मी फक्त तिची अशी एक पोनी घालून घेतलेली आहे. छोट्या मुलांसाठी हे एक नवीन ट्रिक आहे, बघू शकता. तुमच्या मुलींना देखील तुम्ही करू शकताय. त्यानंतर मी असा बन घातलेला आहे छोटा, त्याला फक्त मी 2च पिना लावलेत, कारण तिचे केस सिल्की असल्यामुळं पिना पण बसत नव्हत्या. तर मी फक्त 2 पिना लावून परत त्याच्यावरती ब्रोच लावलेला आहे. तर पिल्लू आमचं कसं शांत गुणी बाळासारखं बसलं आहे बघा. छान असं करून घेते ती, तिला आवड आहे त्यामुळे ती छान करून घेते. तर पोनी घातल्यावर किती लूक वेगळा दिसतोय बघू शकताय. तर बन घातल्यानंतर मी तिला फक्त एक वरती ब्रोच घातलेला आहे. छोट्या मुलांना पिना लागतात म्हणून मी एकदम सावकाश घालते. तर ब्रोच घातल्यावर बघू शकता किती छान क्यूट दिसते. त्याला देखील मी 2 पिना लावलेले आहेत. आणि मग वरती हा रेडीमेड गजरा आहे, त्यामुळे ते दिसायला देखील छान दिसतं, म्हणून मी तिला हा रेडीमेडच वापरते. त्याला जास्त पिना वगैरे काही लावायला लागत नाहीत, दोरा असल्यामुळे ते फिट होऊन जातं. तर अशा पद्धतीनं तिची हेअरस्टाईल मी छान अशी केलेली आहे, साधी सिंपल अशी, कारण केस छोटे असल्यामुळे दुसरं काही करता येत नाही जास्त असं, त्यामुळे मी अशी साधी सिंपल अशी हेअरस्टाईल तिची केलेली आहे. तर आता इथं बघू शकता हेअरस्टाईलचं काम पूर्ण झालेलं आहे. हेअरस्टाईल झाल्यानंतर मी आता तिचा बाकीचा मेकअप करणार आहे. अगदी 10 ते 15 मिनटात होऊन जातं. तर इथं बघू शकता पुढचे केस सिल्की असल्यामुळे ते पुढे येतातच, पण ते अजून उठून दिसतं, छान दिसतं पुढे येणारे केस. तर त्यानंतर मी हे सगळ्यात फेवरेट माझं असं इथला मी गळ्यातलं घेतलेलं आहे, तेच मी हिला वापरते प्रत्येक वेळी. बघू शकता फक्त एक गळ्यातलं घातल्यामुळे किती सुंदर लुक आला आहे तिला. त्यानंतर ही अशी एक माळ, असं मी 2च घातले, जास्त काही घातलेलं नाही, त्यामुळे मुलांना अवघड होतं ते मग थोडा वेळ झालं की, म्हणून मी असं थोडंच घातलेलं आहे. तर इथं बघू शकता आमची रुक्मिणी कशी दिसते, क्यूट क्यूट रुक्मिणी आहे आमची. तर आता मी फक्त तिचा चेहऱ्याचा मेकअप करणार आहे, बस झालं. तर मी तिला जास्त असं काही मेकअप नाही केलेला, साधं सिंपल असं फक्त मॉइश्चरायझर लावलेलं आहे.
आणि आपली लूज पावडर लावलेली आहे, बाकी काही नाही. मुलांचं रूप मुळातच देखणं असतं, त्यामुळे त्यांना जास्त काही गरज नसते करायची. तर इथं फक्त मी मॉइश्चरायझर आणि लूज पावडर लावून घेतलेले. तिच्या चेहऱ्याला हात लावलेला, डोळ्यांना काही जास्त हे केलेलं तिला आवडत नाही. तर बघू शकताय कशी करते. बास म्हणते, मला नको आहे आता बास. तिच्या चेहऱ्याला काही केलेलं तिला आवडत नाही, तिला असं नॉर्मलच आवडतं. तर इथं बघू शकताय तिचे नखरे. तर इथं झालेलं आहे. आता सगळ्यात शेवट टिकली झालं की झालं. तर बघू शकताय जांभे द्याय चालू आहेत लवकर उठल्यामुळं. खरं तर तिची एवढ्या लवकर उठायची टायमिंग नाही, ती 9:30 10 10:30पर्यंत उठते. पण आज मेकअपसाठी लवकर उठून बसले. तर आता मी इथं तिला छान अशी चंद्रकोर लावणार आहे. पण हे मी गंध तिला साईडला डोळ्यांना लावते, कारण रुक्मिणींना साईडला हे असतं, त्या पद्धतीने मी तिचा लुक करते. तर साईडला डोळ्यांना केशरी आणि व्हाईट कलरच्या टिकली 2 लावून घेते. आता तिची दीदी आल्यावर कशी खुश झाली बघा. तर एवढाच हा साधा सिंपल असा लुक मी तिचा केलेला आहे, पण किती सुंदर दिसते बघा. क्यूट अशी दिसते. तुळशी माळ ही श्वासांची तुटे, धाव विठ्ठला जीव झाला कासा विसारूप दाव विठ्ठला. तुळशी माळ ही श्वासांची तुटे, धाव विठ्ठला. आता तिला थोडंसं डोळ्यामध्ये काजळ घालते म्हटलं, तर ती नको म्हणते. तिला पहिल्यापासून काजळ अजिबात आवडत नव्हतं, मग थोडं म्हणून लावण्याचा प्रयत्न करत होते, तरी पण नकोच म्हणत होती. फक्त डोळ्याच्या साईडनं मी लावलेलं आहे. तिला डोळ्यांना काजळ अजिबात आवडत नाही, तर राहू दे म्हणून थोडंसं किंचित मी लावलेलं आहे साईडला डोळ्याच्या कडेने. डोळ्यामध्ये घालून घेतलंच नाही तिनं. तर अशा पद्धतीने मी छान असं साईडला फक्त काढून घेतलेलं आहे. तुळशी माळ ही श्वासांची तुटे, धाव विठ्ठला जीव झाला कासा विसारूप दाव विठ्ठला. तुळशी माळ ही श्वासांची तुटे, धाव विठ्ठला. सगळ्यात शेवट अशी ही नथ, पण तिला ते नाकात टोचतं, त्यामुळे तिला नथ नको होती. पण मी घालूया म्हणत होते, पण तिनं नाही घालून घेतली. खूप तिला गोड बोलून तयार करत होते, पण ते नाकात टोचतं, त्यामुळे तिला ते नको होतं. मग जास्त फोर्स नाही केला मी, जाऊ दे म्हटलं, आहे तशी छान दिसते. बघा तिची नखरे किती चालू आहेत. मी गोड बोलून तिला घालायचा प्रयत्न करत होते काहीतरी सांगून, पण ती काय ऐकत नव्हती, म्हणून म्हटलं जाऊ देत. तर सगळ्यात शेवट असा लिप बाम लावून घेतला. फक्त लिपस्टिक लावल्यामुळे खूप छान असा लुक येतो शेवट. तर मी लहान मुलांची स्किन खूप नाजूक सेन्सिटिव्ह असते, त्यामुळं जास्त काही लावून चालत नाही, त्यामुळे मी तिला जास्त काही चेहऱ्याला लावत नाही. तर इथं बघू शकता आम्हाला जांभया द्यायची सुरू आहेत, कारण झोप नाही झालेली. तरी देखील ती सगळं व्यवस्थित करून घेते बघा. तर लिपस्टिक लावायला तिला खूप आवडतं. तर इथं बघू शकताय कशी करते. छोट्या मुलांना एकदा सांगितलं की लगेच त्यांच्या माइंडमध्ये फिट होतं. तर असा हा तिचा लुक मी केलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद.
आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथं बघू शकता तिने नथ चक्क फेकून दिले मला नको म्हणून. बरं ठीक आहे म्हटलं, राहू देत म्हणून मी तिला परत घालायची हे केलं नाही, जाऊ देत म्हटलं. तर असा हा शेवट टाळ दिलेला आहे आणि इथं ती अशी रेडी झालेली आहे. तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला, जीव झाला कासा विसारूप दाव विठ्ठला. तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला. अशी छोटी छोटी मुलं नटली की खूप सुंदर दिसतात, क्यूट दिसतात सगळीच मुलं. तर अशा पद्धतीनं ही अशी छान अशी रेडी झालेली आहे. तर आता मी सगळ्यात शेवटतीला कमर बेल्ट लावून घेते. त्याला काही मी पिना वगैरे काही नाही लावल्या, ते फक्त अशी गाठ मारली त्यामुळे ते फिट बसलं. पिन कुठेतरी लागण्याची भीती असते त्यामुळे मी साडीला वगैरे जास्त पिना नाही लावत, कारण स्कूलमध्ये एवढं प्रत्येक मुलाकडं टीचर लक्ष नाही देऊ शकत, त्यामुळे पिना कुठेतरी टोचतील. त्यामुळे मी जास्त पिना नाही लावत. जेवढं आपल्याला व्यवस्थित करता येईल तेवढा त्यानंच करून घेते. तर आता तिचे पूर्ण लुक रेडी झालेला आहे. साडी वगैरे मी आता शेवट व्यवस्थित करून घेते. तर फायनल आमची रुक्मिणी तयार झालेली आहे. तर तिचा हा लुक तुम्हाला कसा वाटला ते प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तर बघा आमचा फायनल लुक, आमची क्यूट अशी रुक्मिणीही. सगळं तयार झाल्यानंतर शाळेत सोडायचं होतं, त्यामुळे थोडे पटपट असे फोटोज काढून घेतले आणि मग शाळेत सोडून आले. तर इथं बघू शकता हेअरस्टाईल वगैरे किती छान दिसते. तर इथं बघू शकताय तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला, जीव झाला कासा विसारूप दाव विठ्ठला. तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला. तर चला, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, माझ्या लेकीचा क्यूट रुक्माईचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा. बाय. तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला, जीव झाला कासा विसारूप दाव विठ्ठला. तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला.